रक्तस्राव होणाऱ्या रुग्णावर 5.5 तास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार नाही। गर्भवती ईश्वरी भिसेच्या मृत्यूला रुग्णालयच दोषी, राज्य सरकारच्या समितीच्या अहवालातून आरोप। गर्भवती मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पत्रकार परिषद गुंडाळली। पत्रकार प्रश्न विचारत असताना संचालक डॉक्टर धनंजय केळकर निघून गेले। डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या रुग्णालयात नाही, मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या मनात काय आलं आणि त्यांनी 10 लाख डिपॉझिट नमूद केलं। मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकरांचं उत्तर। मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा। गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात वादात, प्रसूतीसाठी 10 लाख डिपॉझिट मागितल्याचा ठपका। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मगरुरी आणि हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू। रुग्णासमोरच 10 लाखांची मागणी करण्यात आली। रुपाली चाकणकर संतापल्या। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीचा मृत्यू नव्हे, हत्या। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या 24 तासाच्या आत त्यांच्यावर कारवाई करा। खासदार सुप्रिया सुळे आक्रमक। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका। संबंधित 5 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश। प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करणार। सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांच्या विरोधात सुमोटो याचिका। न्यायमूर्तींवर गंभीर आरोप करत कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका। उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी। कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी। आपल्यावरील दाखल गुन्हे रद्द करण्याची कामराची याचिका, तर खार पोलीस याचिकेला विरोध करणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। राज ठाकरेंच्या भडकाऊ भाषणामुळे हिंदी भाषिकांवर हल्ला होतोय। उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्लांची याचिका। निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ। राज्यात सिलेंडर 853 रुपयांना मिळणार, तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमतही 500 ऐवजी 550 असणार। पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ। मात्र देशभरात पेट्रोल डिझेल महागणार नाही, हा खर्च पेट्रोलियम कंपन्या उचलणार। निर्णयाच्या अर्ध्या तासानंतर सरकारचं स्पष्टीकरण। शेवटी मोदींनी टॅरिफला चोख प्रत्युत्तर दिलं। अमेरिकेनं भारतावर लावलेल्या 26% टॅरिफवरून राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला। पेट्रोल डिझेलवरील कर आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून डिवचलं। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं 19 जूनला प्रस्थान। आळंदीच्या आजोळघर गांधीवाड्यातून प्रस्थान करणार। 5 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार। 6 जुलैला आषाढी वारीचा सोहळा। TV9च्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेतील 28 सुपरस्टार फुटबॉल खेळाडू युरोपमधून भारतात परतले। केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांकडून खेळाडूंचं स्वागत। खेळाडूंना शुभेच्छा देत 2026च्या ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहन।